स्वामी, हे मनसुख शेठ असे या कुत्र्यामागे काठी घेऊन का पळताय? बळा जो कुत्रा आहे ना, हा मागच्या जन्मी मिठाईचा फार मोठा व्यापारी होता. गावातले सगळे लोक त्याला लालची, कंजूस म्हणत. त्याने आयुष्यभर फक्त कमावलं, कधी दान धर्म केला नाही, कधी कुणाला काही दिलं नाही. ज्या मुलाकरता याने कमावून ठेवलं तोच मुलगा ज्याला काठीने हकलतोय. इतकंच काय, तो उष्टावळी खाऊ देत नाहीये. बळा कर्माचा फेरा तो हाच. कर्म चांगली कराल तर नशिबी चांगलंच आहे, नाहीतर ही अशी फरफट होईल. बापाने तीच चूक केली, आता मुलगाही तीच चूक करतो. आणि तिकडे तो सूर्य रावई तीच चूक करतोय. त्याला कळत नाहीये की त्याच्या कर्माची कशी आणि काय शिक्षा त्याला मिळणार आहे. चल भीक माग, प्रात्यक्षिक दाखव. अरे लाचारी दिसू दे. तुझ्या तर देवा, माझ्या लेकरांसाठी धान्य दे. नाक रगड, पाया पड माझ्या, तेव्हा तुझं आता भलं होईल. ही धान्याची पोती माझ्या वाड्यात पाठवायची व्यवस्था करा. आणि हा भिकारी रोज माझ्या दारात भीक मागायला उभा राहायला पाहिजे. होय. चल. इकडे या. उचला हे पोते. काका बसा. सरदार छळायला लागले तर तक्रार करायची कोणाकडे? तुम्ही स्वामींकडे तक्रार करा. स्वामी प्रत्येकाचा हिशोब करतात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्यायापासून कुणीही वाचत नाही आणि न्यायापासून कोणीही सुटणार नाही. शिवाय 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था मी करेन. आजपासून तेवढं मी माझ्या घरातून आणून देईन. आणि स्वामी आहेतच, या सगळ्यातून स्वामी मार्ग काढतील. गयाताई, स्वामी कुठे? मी त्यांच्या दर्शनासाठी मी बनवलेला पहिला लाडू घेऊन आले. अगं स्वामी इथे नाहीयेत आणि कुठे गेलेत हे नाही माहित. मला त्यांच्याशी जरा बोलायचं होतं. मी काहीतरी नवीन सुरुवात केलीये. काय ग, कसला उद्योग सुरू केलायस एवढा? मी नवीन गृह उद्योग सुरू केलाय, लाडवांचा व्यवसाय. हो का? वा वा वा. आणि त्यातली ही पहिली टोपली. आणि त्यातला हा पहिला लाडू मला स्वामींना द्यायचा होता. त्यांचा आशीर्वाद जर मिळाला ना तर माझा हा उद्योग भरभराटीला येईल असं वाटतंय. वा, सुंदर दिसतोय लाडू. श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही इथे नसला तरी हा पहिला लाडू तुमचाच आहे.
तुमचा आशीर्वाद मिळाला ना तर माझा हा उद्योग सुरळीतपणे होईल. मी प्रयत्न करते, पण यश मात्र तुमच्या हातात आहे. आणि तुमच्या दर्शनाची आस घेऊन मी पुन्हा येईल. अगं अलकनंदी, आम्हाला लाडू नाही. काय झालं स्वामी? बाळा, तो कुत्रा तर धावत गेला. काय त्याच्या नशिबी चांगुल पण आला नाही, म्हणून तो चवताळला. आता धावता धावता वाटेत जो कोणी येईल त्याचं नुकसान करणार. पहिला लाडू स्वामींना अर्पण केला, आता हे सावकारांकडे पोहोचवायचे. हड, हड. हे सगळं काय झालं? हे लाडूच माझे उदरनिर्वाहाचं साधन होते आणि आता हे सगळे मातीत मिळाले. आता आजचं काम, आजचे पैसे. अरे देवा. बाबा, सावकाराच्या घरी पुढचे 10 दिवस लाडू पोहोचवायचं काम मिळाले. चांगले पैसे मिळतील आणि त्या पैशातून तुमचा उपचार सुद्धा होईल. पुजारी काका, तुम्ही इथे? नुकसान झालं ना, पाहिलं मी. स्वामींचं नाव घेत चालली होतीस, स्वामींवर विश्वास ठेवून लाडू पोचवायला चालली होतीस ना. आता मला सांग, स्वामींचं नाव घेऊन सुद्धा नुकसान होत असेल तर काय उपयोग? हे तर काहीच नाही. मी तुला एक गोष्ट दाखवतो, ते पाहून तुझ्या तळपायाची आग मस्तकात जाईल. चल. ऐका हो ऐका, सूर्यराव सरदारांना राज दरबाराकडून मोठी बढती मिळाली आहे हो. त्यासोबतच वाढीव वतन मंजूर झाले आहे हो. आणि त्यासोबतच भरजरी पगडी बहाल केली आहे हो. पाहिलंस, हा कपटी, लोकांवर अन्याय करणारा अत्याचारी सरदार हा सगळ्यांना त्रास देतो. याचं मात्र भलं होतं. त्या गरीब माणसाकडून धान्य लुबाडून घेतला, तो गरीब माणूस भिकेला लागला. याचं मात्र भलं झालं. आणि तुझ्यासारख्यांचं नुकसान होतं. हा कुठला न्याय? हो ना, हा कुठला न्याय आहे? वाईट माणसाचं भलं आणि चांगल्या माणसाचं नुकसान. नाही, आता हा अन्याय मला सहन होत नाही.
थांबा स्वामी. अगं अलकनंदे, अगं डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय करतेस तू? स्वामींचा हात पकडतेस? कळतंय का काही? स्वामी, तुम्हाला हा लाडू खाण्याचा काहीच अधिकार नाहीये. हा? कशासाठी खायचा आणि कशाच्या भरोशावर? मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, तुमचं नामस्मरण करत निघाले आणि काय झालं? माझंच नुकसान झालं. माझे सगळे लाडू मातीत मिसळले. आणि तुम्ही इथे शांतपणे बसून लाडू खातायत. माझ्या वाटेला कायम दुःख आणि तो सूर्यराव, त्याच्या वाटेला काय? बढती, इनाम, तलवार. तो तर लोकांचं धान्य लुटतो, पाप करतो आणि कायम त्याचंच का भलं होतं? मी एवढं पुण्य करते पण माझ्या वाटेला काय स्वामी? दुःख. का असं होतं स्वामी? वाईट करणाऱ्याचं भलं आणि चांगल्या माणसाचं नुकसान, हीच आहे का तुमच्या न्यायाची व्याख्या? हा कसला धर्म आणि ही कसली कृपा? मला उत्तर हवंय स्वामी, उत्तर द्या. आता का बोलत नाही आहात स्वामी? बोला ना. अगं हे अलकनंदे, काय ग? तू स्वामींना जाब विचारतेस? अगं तुझं वय काय? हा? अरे आत्ता आत्ता कुठे तू स्वामी भक्ती करायला लागलीस आणि चक्क स्वामींना जाब विचारतेस? डोकं ठिकाणावर आहे ना? हा? कपिले, तू शांत हो. आमचं आम्ही पाहून घेऊ. हा? भक्तीमध्ये वय आणि कालावधी पाहिला जात नाही, नातं पाहिलं जातं, जिव्हाळा पाहिला जातो. जिव्हाळा? माझं एवढं नुकसान झालं, मी तिथे रडत बसले, मग तरी सुद्धा आज माझं नुकसान कसं काय होऊ दिलं तुम्ही? हा कुठला जिव्हाळा स्वामी? बोला, उत्तर द्या स्वामी, शांत राहू नका. काळजी तू घेतली नाहीस, टोपली तू सांभाळली नाहीस आणि आता आम्हाला जाब विचारतेस. तुला वाटलं कसं की आम्ही तुझं वाईट होऊ दे म्हणून? वाटायचं काय? जे दिसतंय तेच बोलते. वाईट वागणाऱ्याचं नेहमी भलं होतं, हे मी बघितलंय ना स्वतःच्या डोळ्यांनी. अगं हा झाला तुझा दृष्टिकोन. म्हणजे बाळा, समोर या. असा आता इकडे बघ आणि सांग बरं, तुला काय दिसतंय? हे काय? बाळप्पा भाऊंचं अर्ध शरीर काळं पडल्यासारखं दिसतंय. बाळा जरा पुढे ये. आता आम्हाला सांग, प्रत्यक्षात असं काय असतं का? अगं दृष्टीचा खेळ आहे सगळा. नाही नाही हा स्वामी, तुम्ही हा सगळा ऊन सावलीचा खेळ दाखवून पळवाट काढताय. वा, म्हणजे इतका विश्वास ढळला आमच्यावरचा? स्वामी, विश्वास ढळण्याचा प्रश्न नाहीये, पण जो अनुभव येतोय त्यावरून बोलते मी. आता आम्हाला सांग, वाईट अनुभव मोठे की आमच्यावरचा विश्वास? स्वामी, माझ्याशी आता तुम्ही काहीच बोलू नका आणि मी जाते इथून. आम्हाला माहितीये आमच्यावरचा विश्वासच मोठा आहे. स्वामी,
तुमचं आणि भक्तांचं नातं अजब आहे. तुमच्याशी अशी भांडणारी भक्त पहिलीच बघितली. बाळा ती भांडते पण ती प्रेमळ आहे, भोळी आहे. आणि भोळी लोकच लवकर बळी पडतात कुठल्याही प्रभावाला. त्याचीच चिंता आहे. शिव शंकर शंभो. अलगनंदा, तुम्ही इथे का आला आहात सांगू शकाल का? सूर्यराव सरदारांना बढती मिळाल्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांकडून भेटवस्तू गोळा करत आहोत. तुम्ही काहीतरी द्या. अहो पण आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये. आम्हीच विवंचनेत आहोत. असं कसं? काहीतरी द्यावंच लागेल. हा सूर्यराव सरदारांचा आदेश आहे. आदेश न पाळल्यास शिक्षा होऊ शकते. अहो पण भेटवस्तू ही प्रेमाने द्यायची आणि घ्यायची असते, ही अशी जोर जबरदस्तीने नाही. ए, आम्हाला शिकवू नकोस. जा, काहीतरी घेऊन ये. नाणं किंवा वस्तू काहीही. हे काय चाललंय? काय चाललंय हे? मनुष्यासमोर दोन पर्याय असतात, चांगुलपणाचा आणि वाईटपणाचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईटपणाचा पर्याय निवडायचा नाही हे लोकांना पटवून द्यावं लागतं. घ्या, हे घे. यात शिंपले आहेत. बाळा हे घे. कपिले हे घे. यात कारका आहेत. खारका ज्याच्या त्याच्या वाट्याचं ज्याला त्याला मिळतं. शिव शंकर शंभो. गयाताई, काय हो कपिलताई? न फोडलेल्या शिंपल्या आहेत, त्याही स्वामींनी दिल्या आहेत. म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असणार. कोणी सांगावं? कुठल्या शिंपलीत मौल्यवान मोती निघाला तर? गयाताई, अहो एक काम आहे तुमच्याकडे, कराल का? हो सांगा ना. स्वामींनी तुम्हाला शिंपले दिले ना, आणि मला खारका. काय ना गयाताई, लहानपणापासून ना मला शिंपले गोळा करायचा प्रचंड नाद आहे. हे शिंपले तुम्ही मला द्याल का? नाही म्हणजे तुम्हाला काही अडचण नसेल तर. तर हे शिंपले तुम्ही मला द्या, माझा खारकेचा डबा तुम्ही घ्या, चालेल का? कपिलाताई, तुमचं मन गेले ना शिंपल्यांवर, आणि तसंही मला मिळालेलं मी सगळ्यांना वाटून टाकते.
अहो मी हा विचारच करत होते की आता या शिंपल्या मी कोणाला देऊ. अहो विचार कसला करताय, मला द्या आणि ह्या खारका तुम्ही घ्या. आलेच मी. हो हो. एक वेळ भेट वस्तू नसती दिलीस तरी चालला असता आम्हाला, पण तू या ज्या शेणाच्या गोऱ्या देऊन अपमान केलास ना, याचं काय? अपमान काय त्यात? मला जे देणं शक्य होतं मी तेच दिलं ना. या कृतीचा अर्थ यांना जरी नसला कळला तरी मला कळतो. उगाच मी सरदार नाही झालो. तू अप्रत्यक्षरित्या मला सांगू पाहतेस ना, तुम्ही सरदारकी सोडा आणि गोऱ्या थापा, असाच अर्थ होतो ना. हे बघ, या उद्धटपणाची शिक्षा तुला चांगलीच मिळणार आहे. आता मी तुला सोडणार नाही. आता मला कसलीही भेटवस्तू नकोय. आता मला भेटवस्तू म्हणून तूच हवेस. असा अनर्थ करू नका. आजच बढती मिळाली आहे, ग्रहमान चांगले आहे, आणि अशा वेळी कुठल्याही स्त्रीचा अपमान करून त्या ग्रहमानाला दृष्ट लावू नका. अरे चल हट. मी असलं काय मानत नसतो. विषाची परीक्षा करू नका. आली ना प्रचिती? अरे कुठूनशी विट्टी आली आणि सगळं मातीत पडलं. हा संकेत आहे, ओळखा, त्याचा आदर करा. आणि हिच्या बाबतीत कुठलाही वेडा वाकडा विचार करू नका. या आता. आता तू वाचलीस. याद राख, यापुढे तू वाचणार नाहीस माझ्या तावडीतून. चला रे. विरोध करण्याची पद्धत योग्य आहे, पण त्याचे परिणामही भोगावे लागणार. वाईटाशी सामना झालाय, सतत होत राहणार, आयुष्य ढवळून निघणार. तयार राहा.